आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन व्हावं. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांची मागणी. नागपुरात आयोजित आयुर्वेद पर्वचं उद्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नागपूरच्या सिव्हिल ऑडिट 2 कार्यालयात येत्या 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान ऑडिट सप्ताहाचं आयोजन. आणि आकाशवाणीचे माजी कार्यक्रम निर्माते आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अरविंद जागीरदार यांचं आज पहाटे पुणे इथं वृद्धापकाळानं निधन. शिक्षण क्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेनं शासन प्रयत्न करत असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. टाईम टू ग्रो मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं हॉटेल ट्रायडंट इथं आयोजित शैक्षणिक परिषदेत केसरकर बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील एक सुवर्ण संधी आहे. मातृभाषेतून दिलं गेलेलं शिक्षण अधिक परिणामकारक ठरतं. या दृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरणात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात 1 लाखापेक्षा अधिक शाळा असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेनं उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पानं जोडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं आधार कार्ड नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार आधार कार्ड काढण्यास 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी एकदा तरी संबंधित दस्तावेज अद्ययावत करणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत अधिसूचना काढली असून या अधिसूचनेनुसार माहिती अद्ययावत केल्यानं आधार कार्डातील माहितीची अचूकता सुनिश्चित होईल. राज्यात लंपी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचं गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडलं अशा 4,221 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम म्हणून 10.85 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचं पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितलं. सिंग म्हणाले की राज्यामध्ये 10 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3,469 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावातील एकूण 2,26,791 बाधित पशुधनापैकी एकूण 1,56,264 पशुधन उपचारानं बरं झालं आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित पशुधनापैकी 14,970 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.9 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आलं आहे. लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या सहभागातून राज्यभर माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीम सुरू असून ही मोहीम 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व संशयित लंपी चर्मरोगग्रस्त पशुरुग्णांची तपासणी, चाचणी, उपचार, लसीकरण, गोठ्याचं आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात यावं असे आदेश राज्याचे अप्पर सचिव डॉ. संजय डोईजोडे यांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी राज्यातल्या बाधित शहरं, गावं, वाड्या, वस्त्या, पाडे, तांडे इथल्या पशुधनाचं सर्वेक्षण, लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय आणि अनुषंगिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यात वनसेवा केंद्र सुरू करून वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यात याव्यात असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. काल मुंबईत राज्यातल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून सर्व प्रकल्प प्लास्टिकमुक्त असतील आणि संपूर्ण स्वच्छतेला प्राधान्य देणारे असावेत असं ते म्हणाले. प्रत्येक प्रतिष्ठाननं आपलं स्वतःचं संकेतस्थळ बनवून त्यावर संबंधित व्याघ्र प्रकल्पाची इत्थंभूत माहिती द्यावी अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली. महाराष्ट्रात आयुर्वेदिक क्षेत्रात उत्तम कार्य सुरू असून आयुर्वेदाची अनेक महाविद्यालयं आहेत. आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता बघता या शास्त्राचं अध्ययन संशोधन करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीचे अध्यक्ष पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी केली. आयुर्वेद व्यासपीठच्या रजत जयंती वर्षानिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्यानं 3 दिवसीय आयुर्वेद पर्व आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आज रुग्ण चिकित्सा शिबिर आणि आरोग्य प्रदर्शनीचं उद्घाटन वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांच्या हस्ते झालं. बाह्य रुग्ण विभागात देशभरातून आलेले 34 प्रख्यात वैद्य या ठिकाणी आपली सेवा देत आहेत.
हे शिबिर 13 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान चालणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन वैद्य मीरा औरंगाबादकर यांनी केलं आहे. दरम्यान उद्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन सकाळी 10:30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागाअंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित ऑडिट 2 कार्यालयात येत्या 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत ऑडिट सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत ऑडिट अहवाल प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, कार्यशाळा, मॅरेथॉन, ऑडिट जागृती कार्यक्रम, स्वच्छता अभियान, पेन्शन कार्यशाळा, लेखापरीक्षा प्रश्नमंजुषा यासारखे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती क्षेत्रीय भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागाच्या प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका लता मल्लिकार्जुन यांनी आज दिली. भारतात 16 नोव्हेंबर हा दिवस ऑडिट दिवस म्हणून पाळला जातो. या ऑडिट सप्ताहाची सुरुवात 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता ऑडिट अहवाल प्रदर्शनाच्या उद्घाटनानं होणार आहे. केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी राष्ट्रव्यापी मोहीम केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाद्वारे राबवण्यात येत आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये केंद्रीय कार्मिक विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्मार्टफोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचं लोकार्पण केलं होतं. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स असोसिएशन, पेन्शन वितरण बँका, केंद्रीय मंत्रालय विभाग आणि केंद्र शासन आरोग्य सेवा CGHS वेलनेस सेंटर यांच्यासाठी विशेष शिबिरं आयोजित करून जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगानं केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, किंग्जवे नागपूर शाखा इथं आज या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये निवृत्ती वेतनधारकांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट फेस ऑथेंटिकेशन करण्यात आलं. यावेळी उपस्थित हरजीत सिंग, वरिष्ठ सल्लागार पेन्शन विभाग नवी दिल्ली, रमेशचंद्र सेठी, उपसचिव पेन्शन विभाग नवी दिल्ली, सुब्रतो मुखर्जी, नोडल अधिकारी SBI नागपूर यांनी या पेन्शनर नागरिकांना मार्गदर्शन करत माहिती दिली. कोविडच्या प्रादुर्भावानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अकोल्याचा आरोग्य विभाग पुन्हा कामाला लागल्यानं 100वर बालरुग्णांना जीवदान मिळालं आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये सुमारे 470 बालकांवर विविध आजारांवरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमाअंतर्गत तपासणीमध्ये बालकांच्या हृदयात छिद्र, डोळ्यातील तिरळेपणा यासह इतर आजार आढळल्यास त्यावरील शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत गत वर्षभरात अकोला जिल्ह्यात सुमारे 700 पेक्षा जास्त बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सलग 6व्या दिवशी समाधी वॉर्ड चंद्रपूर इथल्या गोंडकालीन पुरातन गोविंद स्वामी मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचं काम योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघाद्वारे सुरू असून स्वच्छता मोहिमेत 53 सदस्यांचा समावेश आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातून चंद्रपूर शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदींना कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजात आत्मसन्मानानं जगता यावं यासाठी त्यांना हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. वर्धा कारागृहात 130 बंदींना 3 महिन्यांचं दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण देण्यात आलं असून असं प्रशिक्षण देणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. कारागृहामध्ये विविध गुन्ह्यातील बंदींना ठेवलं जातं. यातील काही बंदी न्यायालयानं शिक्षा सुनावलेले तर काही बंदी अंडर ट्रायल असतात. या बंदींची सुटका झाल्यानंतर त्यांना समाजात सन्मानानं जगता यावं म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. आकाशवाणीचे माजी कार्यक्रम निर्माते आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अरविंद जागीरदार यांचं आज पहाटे पुणे इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आकाशवाणीत अरविंद मामा नावानं ते बालविहारचे कार्यक्रम करत होते. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात अरविंद जागीरदार यांना अभिनय दिग्दर्शनाची अनेक पारितोषिकं मिळाली होती. विदर्भातल्या बालनाट्य चळवळीचे ते प्रणेते ठरले. त्यांनी रंगरेखा ही संस्था स्थापन केली. विदर्भ साहित्य संघाच्या नाट्य समितीतही त्यांनी काम केलं. बराच काळ त्यांचा विदर्भ साहित्य संघाशी संबंध राहिला. वयाच्या 75व्या वर्षी मला काही आठवत नाही या अल्झायमर सारख्या दुर्धर रोगावर त्यांनी लिहिलेल्या नाटकाला अमरावती प्रादेशिक केंद्रावर झालेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं. ठाणे इथं त्यांनी उत्तरायण नावाची ज्येष्ठ नागरिकांची संस्था स्थापन केली होती.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन व्हावं. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांची मागणी. नागपुरात आयोजित आयुर्वेद पर्वचं उद्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नागपूरच्या सिव्हिल ऑडिट 2 कार्यालयात येत्या 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान ऑडिट सप्ताहाचं आयोजन. आणि आकाशवाणीचे माजी कार्यक्रम निर्माते आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अरविंद जागीरदार यांचं आज पहाटे पुणे इथं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.